श्री स्वामी समर्थ. कुंभ राशीच्या जातकांनो, 5 ते 12 जुलै दरम्यान तुम्हाला मोठा झटका बसणार. एकटे असाल तरच पहा, नाहीतर पायाखालची जमीन सरकेल. कुंभ राशीच्या जातकांनो, जूनचा तो सुवर्णकाळ तर फक्त एक ट्रेलर होता. खरा आणि काळजाचा ठोका चुकवणारा महाभयंकर क्लायमॅक्स आता जुलैच्या पहिल्याच आठवड्यात तुमच्या आयुष्यात येणार आहे. हा झटका इतका भयानक आणि अंगावर काटा आणणारा असेल की ते पाहताच तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. कारण नवग्रहांचे न्यायाधीश आणि साक्षात काळपुरुष भगवान शनिदेव महाराज तुमच्या आयुष्यातील चांगल्या वाईट कर्माचा जळजळीत महाहिशोब घेऊन थेट तुमच्या दारात उभे राहिले आहेत. म्हणूनच जर तुमच्यात खरंच हिंमत असेल आणि तुम्ही या क्षणी घरात पूर्णपणे एकटे असाल तरच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्याची चूक करा. कारण दुर्लक्ष करणाऱ्यांचे संसार एका रात्रीत मातीत मिळाले आहेत. कारण ज्या शत्रूंनी आजवर तुमच्या पाठीत खंजीर खुपसलाय आणि जे रक्ताचे अत्यंत जवळचे चेहरे तुमच्याच घरात राहून तुमच्या मुलांच्या संगतीचा गैरफायदा घेत होते, तुमच्या पाठीमागे विनाशाचे मोठे षडयंत्र रचत आहेत. त्यांचा असा थरकाप उडवणारा आणि काळाकुट्ट चेहरा आता जगासमोर येणार आहे. महादेवांची शपथ घेऊन सांगते, जर जुलैच्या या पहिल्या 15 दिवसात तुम्ही मिळालेले हे रहस्यमय आणि धोक्याचे संकेत ओळखले नाहीत तर साखरेसारख्या गोड बोलणाऱ्या लोकांच्या जाळ्यात अडकून तुमचं हसतं खेळतं कुटुंब आणि वर्षानुवर्षाची इब्रत एका रात्रीत कोर्ट कचेरीच्या अशा महाभयानक दलदलीत उद्ध्वस्त होईल की 7 जन्म उलटले तरी त्यातून तुम्हाला बाहेर पडता येणार नाही. या कठीण काळात तुमच्या मदतीला ना तुमचे मित्र येणार आहेत ना तुमचे नातेवाईक. कारण जेव्हा शनिदेवांचा कोप होतो तेव्हा बुद्धी काम करणे बंद करते आणि चांगला चाललेला मार्गही अंधारात हरवून जातो. जुलैच्या पहिल्या आठवड्यात होणारी तुमची एक लहानशी चूक किंवा बोलण्यातील अहंकार तुम्हाला अशा मोठ्या संकटात टाकू शकतो जिथून पैशांचे नुकसान तर होईलच, पण मानसिक शांतताही कायमची हिरावून घेतली जाईल. म्हणूनच हा व्हिडिओ केवळ एक माहिती नसून तुमच्या संपूर्ण आयुष्याला वाचवणारी एक अंतिम चेतावणी आहे. जुलै महिन्याचा पहिला आठवडा सुरू होताच कुंभ राशीच्या लोकांना तुमच्या आयुष्यात असे 7 मोठे आणि अत्यंत रहस्यमय चमत्कार घडणार आहेत ज्याची तुम्ही गेल्या अनेक महिन्यांपासून देवाकडे आळवणी करत होतात. कारण विघ्नहर्ता भगवान श्री गणेशांचा असा एक अत्यंत दुर्मिळ आणि शक्तिशाली आशीर्वाद थेट तुमच्या राशीवर पडणार आहे जो तुमच्या आयुष्यातील सर्व संकटांचे कुलूप एका झटक्यात उघडू शकतो. जुलैच्या या पहिल्याच आठवड्यात तुम्हाला एकामागून एक अशा काही शुभ बातम्या मिळतील ज्या ऐकून तुमच्या अंगावर शहारे आल्याशिवाय राहणार नाहीत. पण लक्षात ठेवा की हा चमत्कार तुमच्यापर्यंत पोहोचण्यापूर्वीच काही अशा अदृश्य शक्ती तुमच्या मार्गात अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करतील ज्या बाप्पाच्या या दैवी प्रभावाला तुमच्या घरात येण्यापासून रोखू इच्छितात. म्हणूनच 5 ते 12 जुलै दरम्यान मिळणाऱ्या या चमत्कारी संकेतांना चुकूनही हलक्यात घेऊ नका. कारण हा काळ तुमच्या नशिबाचा जुना आणि बंद असलेला दरवाजा कायमचा उघडण्यासाठीच निर्माण झाला आहे. भगवान श्री गणेशांचे हे स्पष्ट सांगणे आहे की नशिबाचे कितीही मोठे टाळे असले तरी ते केवळ आणि केवळ तुमच्या प्रामाणिकपणाच्या कष्टाचे आणि परिश्रमाच्या किल्लीनेच उघडू शकते. म्हणूनच जुलैच्या या आठवड्यात तुम्हाला नशिबाची साथ तर मिळेलच, पण जर तुम्ही हातावर हात ठेवून बसून राहिलात किंवा फक्त तोंडाने मोठ्या गोष्टी करून प्रत्यक्षात मेहनत केली नाही तर समोर आलेली ही सुवर्ण संधी एका सेकंदात तुमच्या हातातून निसटून जाईल. या दिवसात जर तुम्ही लोकांबद्दल मनात कोणताही खोटेपणा न ठेवता आणि सर्वांशी प्रेमाने वागून आपले काम करत राहिलात तर तुमच्या कामातून केवळ तुमचाच फायदा होणार नाही तर तुमच्या आजूबाजूच्या लोकांनाही त्याचा लाभ होईल आणि त्यांच्या अंतःकरणातून निघणारा आशीर्वाद तुम्हाला थेट यशाच्या शिखरावर घेऊन जाईल. कारण ज्याच्या पाठीशी लोकांचा आणि देवाचा आशीर्वाद असतो त्याच्या नशिबाचे टाळे उघडायला कळालाही वेळ लागत नाही. पण याच जुलैच्या पहिल्याच आठवड्यात कुंभ राशीच्या लोकांची एक खूप मोठी परीक्षा देखील घेतली जाणार आहे. कारण जे लोक केवळ स्वतःचाच स्वार्थ पाहतात, दुसऱ्यांना फसवून आपला रस्ता मोकळा करतात आणि काम निघून गेल्यावर दिलेला शब्द विसरतात, त्यामुळे समोरच्याला वाऱ्यावर सोडून देतात, अशा लोकांसाठी हा काळ अत्यंत घातकी आणि महाभयानक ठरू शकतो. जर तुम्ही या भूतकाळाला कोणालाही काही वचन दिले असेल आणि ते अद्याप पूर्ण केले नसेल तर जुलैच्या या सुरुवातीच्या दिवसात ती व्यक्ती किंवा ती जुनी चूक तुमच्यासमोर मोठे संकट बनून उभी राहू शकते.
म्हणूनच जर तुम्हाला बाप्पाचा हा 7 चमत्कारांचा आशीर्वाद आपल्या पदरात पाडून घ्यायचा असेल तर मनातील सर्व कपट बाजूला ठेवून अत्यंत शुद्ध हेतूने या पहिल्या आठवड्यात पाऊल टाका. कारण गणपती बाप्पाची नजर तुमच्या प्रत्येक विचारावर असून तुमची एक लहानशी चालाकी या मोठ्या संधीला कायमची विनाशात बदलू शकते. जुलैच्या या पहिल्या आठवड्यात कुंभ राशीच्या लोकांसाठी जितका चमत्कारी आहे तितकाच तो एक अत्यंत गुप्त आणि छुप्या संकटाची भीती घेऊन येणारा ठरणार आहे. कारण या काळात तुमच्या घरातील मुलांच्या किंवा तुमच्या संतानाच्या संगतीमुळे परिवारात एक खूप मोठे आणि न पेलवणारे संकट येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. 5 ते 12 जुलै दरम्यान तुमच्या घरातील लहान मुलांपासून ते मोठ्या मुलांपर्यंत सर्वांच्याच हालचालींवर आणि त्यांच्या मित्रमंडळींवर तुम्हाला अतिशय कडक नजर ठेवावी लागेल. कारण मुलांच्या ग्रुपमधील किंवा मित्रांमधील एखादी वाईट व्यक्ती त्यांना चुकीच्या मार्गावर नेण्याचा किंवा एखादं गुप्त कटकारस्थानात अडकवण्याचा प्रयत्न करत आहे. जर तुम्ही या पहिल्या आठवड्यात मुलांच्या वागण्याकडे आणि त्यांच्या संगतीकडे साफ दुर्लक्ष केले तर त्यांची एक लहानशी चूक किंवा एका रात्रीची मस्ती तुमच्या संपूर्ण हसत्या खेळत्या कुटुंबाला कोर्ट कचेरीच्या, पोलिसांच्या आणि अत्यंत गंभीर कायदेशीर वादाच्या भयंकर कचाट्यात अडकवू शकते, ज्यातून बाहेर पडताना तुमच्या नाकी नऊ येईल. याच जुलैच्या पहिल्या आठवड्यात एकीकडे मुलांची चिंता सतावत असतानाच दुसरीकडे तुमच्या आर्थिक आयुष्यात आणि अडकलेल्या पैशांच्या बाबतीत एक अत्यंत मोठी हालचाल होणार असून तुमच्या नशिबाचा खेळ पूर्णपणे तुमच्या बोलण्यावर म्हणजेच वाणीवर अवलंबून असणार आहे. जर तुम्ही भूतकाळात कोणाला मोठे कर्ज दिले असेल, व्यवसायात तुमचे पैसे अडकले असतील किंवा जुनी उधार वसुली बाकी असेल तर ते रखडलेले धन अचानक तुमच्याकडे परत येण्याचे अत्यंत प्रबळ आणि शुभयोग या दिवसात निर्माण होत आहेत. पण हे पैसे तुमच्या हातात सहज पडणार नाहीत, तर ते परत मिळवण्यासाठी तुम्हाला तुमच्या रागावर पूर्ण नियंत्रण ठेवून समोरच्या व्यक्तीशी अत्यंत धोरणीपणाने आणि गोड बोलून व्यवहार करावा लागणार आहे. कारण या संपूर्ण आठवड्यात तुमची वाणी जितकी मधुर असेल तितकाच लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावर वेगाने बरसेल आणि तुमचे कठीण वाटणारे आर्थिक मार्ग देखील चुटकीसरशी मोकळे होतील. परंतु हा काळ एका अत्यंत धारदार तलवारीसारखा आहे हे विसरून चालणार नाही. कारण याच काळात तुमच्या कामाच्या ठिकाणी किंवा नोकरी व्यवसायात कामाचा ताण इतका प्रचंड वाढणार आहे की तुम्हाला स्वतःसाठी किंवा कुटुंबासाठी पार्ट टाइम वेळ काढणे देखील शक्य होऊन बसेल. या मानसिक दबावामुळे आणि चिडचिडीमुळे जर तुम्ही कोणत्याही व्यक्तीशी पैशांच्या व्यवहारावरून किंवा जुन्या कारणावरून वाद घातला किंवा संतापून कडू शब्दांचा वापर केला तर तो लहानसा वाद एका महाभयानक भांडणात आणि आर्थिक नुकसानीत बदलू शकतो. जुलैच्या या सुरुवातीच्या 7 दिवसात तुमच्याकडून होणारी एक लहानशी लापरवाही किंवा जिभेवरील ताबा सुटणे तुम्हाला थेट केस, मुकदमांच्या आणि शत्रूंच्या जाळ्यात कायमचे अडकवू शकते. म्हणूनच जुनी म्हण लक्षात ठेवा की नाही राहील वास आणि ना वाजेल बासरी. म्हणजेच वाद घालण्यासारखी परिस्थिती निर्माण होण्यापूर्वीच स्वतःला शांत ठेवा आणि पैशांचा व्यवहार अत्यंत शांततेने हाताळा. या संयुक्त भागात सर्वात मोठी चेतावणी ही आहे की या दिवसात तुमची कोणतीही जुनी चूक किंवा भूतकाळात कोणाशी तरी केलेले वाईट वर्तन अचानक तुमच्यासमोर एक मोठं संकट बनून उभे राहू शकते, ज्याच्या धाकाने तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. जर तुमच्याकडून पूर्वी काही न कळत चुका झाल्या असतील तर त्या आता शांतपणे स्वीकारणे आणि वादावर पडदा टाकणे हाच एकमेव हुशारीचा मार्ग असेल. कारण जुलैच्या या पहिल्या आठवड्यात जर तुम्ही अहंकार दाखवला तर तुमची वर्षानुवर्षाची प्रतिष्ठा एका क्षणात मातीत मिळू शकते. या संपूर्ण आठवड्यात तुम्हाला केवळ मुलांवर लक्ष ठेवून घरातील संकटच टाळायचे नाही, तर आपल्या बोलण्यातला साखरेसारखा गोडवा ठेवून अडकलेला पैसा आणि आपली नोकरी देखील सुरक्षित ठेवायची आहे. कारण तुमची हीच सतर्कता तुम्हाला या मोठ्या संकटातून वाचवून यशाच्या नव्या शिखरावर घेऊन जाणार आहे. जुलै महिन्याच्या या आठवड्यात कुंभ राशीच्या लोकांच्या वैयक्तिक आयुष्यात आणि प्रेम संबंधांमध्ये एक अत्यंत धक्कादायक आणि भीतीदायक वळण येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. कारण तुमच्या पाठीमागे अतिशय गुप्तपणे मोठे षडयंत्र रचले जात असून काही अत्यंत जवळचे चेहरे तुमच्या नात्यात विष कालवण्याचा प्रयत्न करत आहेत.
या दिवसात तुमचे कौटुंबिक सुख आणि तुमच्या पार्टनरसोबतचे नाते उद्ध्वस्त करण्यासाठी तुमचे गुप्त शत्रू आणि काही कपटी मित्र सक्रिय होणार असून ते तुमच्या कानावर पार्टनरबद्दल अत्यंत खोट्या आणि भडकवणाऱ्या गोष्टी घालू शकतात. जर तुम्ही लोकांच्या या ऐकीव आणि खोट्या अफवांवर डोळे झाकून विश्वास ठेवला तर तुमच्या घरात एका रात्रीत महाभयानक वादळ निर्माण होऊ शकते. म्हणूनच या दरम्यान कोणाच्याही भडकावण्याला बळी पडू नका आणि कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी आपल्या बुद्धीने आणि संयमाने विचार करा, कारण बाहेरून गोड बोलणारे हेच लोक तुमचे हसते खेळते नाते तोडण्यासाठी टपून बसले आहेत. ज्या कुंभ राशीच्या तरुण तरुणींचे विवाह बऱ्याच काळापासून जमत नाहीत, ज्यांच्या लग्न कार्यात सतत काही ना काही अनाकलनीय अडथळे येत आहेत किंवा जे आपल्या प्रेम जीवनात अत्यंत कठीण प्रसंगातून जात आहेत, अशा सर्वांसाठी आता केवळ आणि केवळ देवोंके देव महादेव बाबा भोलेनाथ हेच एकमेव अंतिम आधार आणि संकटमोचन उपाय ठरणार आहेत. जुलैच्या या आठवड्यात कोणत्याही सोमवारी किंवा शुभ मुहूर्तावर नजीकच्या शिवमंदिरात जाऊन महादेवांच्या शिवलिंगावर अत्यंत श्रद्धेने जलाभिषेक करा आणि तुमच्या मनातील सर्व इच्छा, तुमच्या अडचणी आणि तुमच्यावर आलेले हे मोठे संकट थेट भोलेनाथांच्या चरणी अर्पण करा. सृष्टीचे पालनहार असलेले बाबा भोलेनाथ तुमच्या अंतःकरणातील खरी आळवणी ऐकून तुमच्या मार्गातील सर्व विघ्ने आणि शत्रूंचे षडयंत्र चुटकीसरशी नष्ट करतील आणि तुमच्या आयुष्यात पुन्हा एकदा सुखाची आणि पवित्र नात्यांची नवीन पहाट उजाडेल. मित्रांनो, भगवान शनिदेव, श्री गणेश आणि महादेवांची, त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ महाराजांची असीम कृपा जर तुम्हाला हवी असेल आणि तुमच्या पाठीशी अखंड ठेवायची असेल तर मनात कोणतीही शंका न ठेवता संपूर्ण श्रद्धेने आत्ताच आपल्या कमेंट बॉक्समध्ये आपल्याला ज्या देवावर श्रद्धा आहे त्या देवाचे नाव अत्यंत पवित्र अंतःकरणाने लिहा. तर मित्रांनो, आपण अंगठी आणि लॉकेट सुचवले आहेत, त्याचे खूप प्रभावी रिझल्ट आहेत. खूप राशीच्या जातकांना याचा उपयोग केला आहे आणि त्यांना याचा फरक पडला आहे. तरी आपण एकदा वापरून पहा, कारण यामुळे शनिदेव महाराज तुमच्यावर कृपादृष्टी ठेवतील. जर तुम्ही या राशीचे असाल तर कमेंटमध्ये जय शनिदेव नक्की लिहा आणि ही सकारात्मक ऊर्जा इतर राशींच्या लोकांपर्यंत पोहोचवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा, कारण पुढचा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातील आणखीन एक मोठा बदल घेऊन येणार आहे. देव तुमचं भलं करो. धन्यवाद.